नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता इकडे साक्षीने आता घरी येऊन, खानोलकरच्या घरी येऊन आता मस्तपैकी किचनमध्ये जाऊन आता तडके पोहे बनवलेले असतात आणि प्रेमाने आता साक्षी ते सगळ्यांना वाढते. आणि ते पोहे खाऊन आता गौतम आणि भालू आजी खूप खुश होतात. तर तेवढ्यात तेजू तिथे येते आणि भालू आजी तेजूला बोलवत म्हणते की तेजस्विनी, अगं तुझ्या लेकीने पोहे बनवलेत. तर आता पटकन तेजू तिथे येत म्हणते की अगं साक्षी, तू कधी आलीस? तर साक्षी तेजस्विनीला मिठी मारते. तेजस्विनी म्हणते की तरी मला कळलं नाही की एवढा खमखमाट कशाचा सुटला आहे. तेव्हा आता आजी म्हणते की तेजू बस आणि पोहे खा. तर आता तेजस्विनी म्हणते की नको नको, उगाच ॲसिडिटीला आमंत्रण. तर तेवढ्यात आजी म्हणते की अगं तुझ्या लेकीनेच बनवले ना. तर तेजस्विनी एक घास खाते आणि म्हणते की चांगले झाले. आणि गौतम म्हणतो की आता खायला काही हरकत नाही. आणि तेवढ्यात आता आजीच्या लक्षात येतं की अरे बापरे, सगळेजण डचकतात आणि म्हणतात काय झालं? तर भालू आजी म्हणते की आपण आसावरीची साखरपुड्याची बोलणी केली, पण पुढे ना काही निर्णय घेतलाच नाही आणि आपल्याकडून तिला ना होकार म्हणून आपण काही दिलंच नाही. तर गौतम म्हणतो की म्हणजे शगुन? तर आजी म्हणते एक्झॅक्टली. भालू आजी म्हणते की बरोबर आहे, एकदा का मुलीला आपण सून म्हणून स्वीकारलं की सासरच्या माणसांनी तिला एक आनंदाने भेट वस्तू द्यायची असते, असे आता आजी सांगते. आणि भालू आजी म्हणते की ती गोष्ट आपण जर दिली तर तो आपला आशीर्वाद असतो. आणि ती वस्तू देऊन आपण तिला सांगतो की बाळा, तू आता आपल्या घरची म्हणजे आमच्या घरची झालीस. आणि शकून म्हणजे की तिच्या नव्या आयुष्याची नवीन सुरुवात असते. आणि ती वस्तू देऊन आपण तिचं आपल्या घरी स्वागत करतो, असे भालू आजी बोलते. आणि लगेच आता आजी म्हणते की आजच आपण परबांच्या घरी जाऊयात आणि खानोलकरांचे सिद्धी जोडे, आपण ना सिद्धीशाही जोडे आहेत ना, ते आसावरीला देऊयात. साक्षीला आता ती आयडिया खूप आवडते. आणि तेजस्विनी म्हणते की आजच्या आज हे शक्य नाही, मला खूप कामं आहेत. आणि तेजू जाऊ लागते. तर आजी पुन्हा तेजूला थांबवते. आणि तेजस्विनी म्हणते की गौतमच्या लग्नाच्या वेळेसाठी तुझ्याकडे तुझा वेळ नाही आहे का? तेव्हा आता तेजस्विनी म्हणते की आई, मला उगाच इमोशनल करू नकोस. तेजस्विनी म्हणते की लग्नाला वेळ आहे, तेव्हा ते होईल तेव्हा बघू. तेव्हा आता भालू आजी म्हणते की आत्तापर्यंत हे व्हायला हवं होते तेजू. आणि आजी म्हणते की ऑलरेडी उशीर झाला आहे आणि अजून उशीर करून चालणार नाही. तेजू म्हणते की मान्य आहे, मला आज जमणार नाही, मला खूप कामं आहेत, वाटलंच तर तुम्ही जा. आणि सगळेजण आता तेजस्विनीकडे बघतात. आणि इकडे आता सुभाष हा कॅलेंडर बघत असतो आणि म्हणतो की अरे बापरे. पामा म्हणते काय झालं? सुभाष म्हणतो की अगं नागपंचमीला ना आपल्याला गावी जायचे ना, पण यावर्षीचा खर्च खूप जास्त असणार आहे ना. तर पामा म्हणते की हे बघा, सगळ्यांनी जाण्याची काही गरज नाही, तुम्ही आणि मयू जा, मी थांबते इथे पोरींबरोबर. पामा म्हणते की काही जरी झालं तरी यावर्षी आपल्याकडे चांगला कार्यक्रम करायचा आहे. आणि तेवढ्यात आता इकडे सुभाष म्हणतो की मी तुला खर्चाचं बोलतोय. तर तेवढ्यात आसावरी तिथे येते आणि म्हणते की मम्मी हे घे पैसे. तर पामा म्हणते की कसले? तर आसावरी म्हणते की अगं मी ना ते ब्लाऊज शिवले होते ना त्या शेजारच्या, तेव्हा त्यांनी मला हे पैसे दिले. आणि लगेच आता पामा म्हणते की अगं आता तुझं लग्न ठरलं आहे, तेव्हा तुझ्याकडे राहू दे खर्चाला. तर आसावरी म्हणते की मम्मी अगं राहू दे गं, असं काही नाही. तर सुभाष म्हणतो की बाय, तू आमचं बोलणं ऐकलं का? तर आसावरी म्हणते की नाही. कोणतं बोलणं? तर सुभाष म्हणतो काही नाही. आणि पामा म्हणते गुणाची ग बाय माझी. आणि पामा म्हणते की स्वतःच्या कष्टाचे पैसे मुलगी आपल्या हातावर ठेवते आणि हीच खरी आपल्या कष्टाची श्रीमंती. आणि रडतच पामा म्हणते की अगं मला तुला लग्नात सोन्याच्या बांगड्या करायच्या, म्हणजे माझं पांग पेटेन. पामा रडू लागते. तर आसावरी म्हणते मला सोन्याच्या बांगड्या नको. आणि आसावरी म्हणते मला फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे. आणि इकडे आता तेजस्विनी बसलेली असताना पटकन आता जय तिथे येतो आणि म्हणतो की एक्सक्यूज मी, नाश्त्याला काय आहे? तेव्हा आता तेजू म्हणते की तुला प्रोटीन वगैरे काही पाहिजे असेल तर तो मागून घे, कारण ना हे जे काही बनवलं आहे ना ते तुला चालणार नाही आहे. तर जय म्हणतो काय? तेजू म्हणते साक्षीने ना दडपे पोहे बनवले. तर जय म्हणतो की दडपे पोहे आणि साक्षीने? तेजस्विनी म्हणते की मला ती म्हणाली नायकांच्या घरी ना हेच बनतंय ब्रेकफास्टला. आणि जय आता ते दडपे पोहे खाऊ लागतो आणि म्हणतो की इव्हन ना दररोजच्या प्रोटीन आणि त्या ब्रेकफास्टचा मला कंटाळा आला होता, बरं झालं नवीन गोष्ट मिळाली. आणि इकडे आता जय म्हणतो की खरंच साक्षीने ना दडपे पोहे एकदम मस्त केलं, तिचं कौतुक करायला हवं. आणि जय साक्षीला हाक मारतो. तेजू म्हणते घरात कोणीच नाही आहे. तर आता जय म्हणतो कुठे गेले सगळे? तेजू म्हणते की लालबागला गेले त्या परबांकडे. जय म्हणतो कशाला? तर आता तेजू म्हणते दुसरं काय, आजीची हाऊस. तेजू म्हणते की
त्याचं काय आहे ना, आसावरी घरी आली होती ना, आईचं म्हणणं होतं की तिला काहीतरी द्यायला हवं होतं आणि तेजू म्हणते की आपले जे सिद्धिशाही जोडे आहेत ना ते द्यायला गेले तिला. जय म्हणतो इंटेन्शन चांगले आहे ना, मग झालं तर आई आणि आजीचा सुद्धा दिवस यामध्ये चांगला जातोय. आणि तेवढ्यात आता जय म्हणतो तू गेली नाहीस, तर तेजू म्हणते नाही बाबा, अरे माझी आज संध्याकाळची अपॉइंटमेंट आहे. जय म्हणतो किती वाजता? तर आता तेजू म्हणते येतीलच ते आत्ता. आणि लगेच तेजू म्हणते तासाभरात. तर जय म्हणतो चल मग आपण जाऊयात. जय म्हणतो की चल ना. तर तेजू म्हणते कुठे? जय म्हणतो परबांकडे. हे बघ तेजू म्हणते की तुला जायचं तर जा, मी येणार नाही. आणि जय म्हणतो की असं काय करतेस, आपल्या घरची ती परंपरा आहे, तुझ्याशिवाय ती पूर्ण होणार नाही. तेजू म्हणते ऐकणारे जय, तू जाय, मी नाही येत. जय म्हणतो तूच म्हणते ना आई परंपरा पाळायची असतात, तेव्हा तू तिथे असायला हवी. तेजू म्हणते की हे बघा, त्या घरात गेल्यानंतर जयनं मला काहीतरी न सांगता काही ऐकावं लागतं, बोलावं लागतं, उगाच हसावं लागतं आणि तिथे गेल्यानंतर उगाच माझी चिडचिड होते. तेजू म्हणते हे बघ मला अशी सवय नाही आहे. तर जय म्हणतो की आपल्याला तिथे जाऊन कायमचं थोडंच राहायचं आहे का? आणि जय म्हणतो आपण जर नाही गेलो तर त्यांना वाईट वाटेल. आणि लगेच आता तेजू म्हणते की असं येणार आहे का? जय म्हणतो नाही नाही, आवरतो ना मी. इकडे आता सगळेजण परवांच्या घरी आलेले असतात आणि आता इकडे समायरा सुद्धा तिथे येते. आणि तेवढ्यात आता जय हा तेजस्विनीला घेऊन तिथे येतो आणि तेजस्विनीला बघता सुभाष म्हणतो की तेजस्विनी ताई या या, आणि पटकन सुभाष खुर्चीवरून उठतो. तेजस्विनी आता आई शेजारी बसते आणि आता सुभाष उठून जयला आता त्याच्या खुर्चीवर बसायला जागा देतो. आणि ताबडतोब पमा म्हणते की तुम्ही चहा वगैरे काही घेणार का, आणि जय तुम्ही काही खाणार का? तर जय म्हणतो की माझा ब्रेकफास्ट झाला आहे. आणि साक्षीने छान दडपे पोहे बनवले होते. तर साक्षी खुश होते. आणि पमा म्हणते दडप्या पोहेंनी काय होतंय, मी तुमच्यासाठी काहीतरी बनवून आणते. तर शर्वरी म्हणते बापरे फरमाईश. आणि शर्वरी म्हणते की सांगा ना सर, तुम्हाला काय हवं आहे? आई एवढा आग्रह करते तर तुम्ही बिंदास्त बोला. आणि शर्वरी म्हणते चुकलात तर हुकलात बरं का. आणि सुभाष म्हणतो की तुमच्या निमित्ताने निदान आम्हाला तरी खाता येईल. पमा म्हणते तुमच्यासाठी बनवत नाही का मी? शर्वरी म्हणते की पप्पांसाठी तर तू बनवते, पण सर आले तेव्हा त्यांच्यासाठी थोडंसं वेगळं बनवशील ना. आणि तेवढ्यात आता तेजू म्हणते की अरे अगं शरू, तुझ्या सरांना जे आवडतं ना ते जनरली इकडे नाही बनवू शकत. तर आता जय म्हणतो की हो ना. तर पमा म्हणते खरंच? तर जय म्हणतो की डाएट वगैरे असतं माझं, पण आज मी भजीपाव खाईन. तेजू म्हणते की काय रे, सकाळी दडपे पोहे आणि आता काय तर म्हणे भजीपाव. आणि लगेच आता शर्वरी बाहेर येते आणि सामान आणायला शर्वरी स्कूटी शेजारी जाता जाता लगेच आता शर्वरी म्हणते की स्कूटी का चालू होत नाहीये? तर जय म्हणतो नाहीच होणार, कारण आता ना तू बाहेर चालली ना तेव्हा मी तुझ्यासोबत येतो, कारण लोक तुला उगाच बघून घाबरतात ना. तर शेरू म्हणते मला. शेरू म्हणते की मला एक सांग ना. अरे तुला ना शायनर दररोज वेगळे पदार्थ लागतात, आज भजीपाव खाण्याची कशी इच्छा झाली? आणि लगेच आता शेरू म्हणते की अरे तू तर बदलायला लागला आणि माझ्यासारखी डायलॉग मारायला लागलाय. बरं झालं, चांगलं शिकतो माझ्यासोबत राहून. आणि लगेच आता जय म्हणतो की पाव कुठे मिळतात सांग. तर शर्वरी म्हणते पाया पडणार आहेस का माझ्या? आणि लगेच आता शर्वरी जयकडे बघते. आणि त्यानंतर आता शर्वरी ही नवीन ड्रेस घालून आता गार्डनमधून जात असताना 4 ते 5 गुंड आता शर्वरीला धरतात. आणि शर्वरीला आता धरता क्षणी आता शर्वरीची इज्जत घेऊ लागतात. तर त्याच वेळेस आता जय तिथे येतो आणि ओलेचिंब पावसात आता एकेका गुंडांची कुत्र्यासारखी धुलाई करून जयने शर्वरीला वाचवलेले असते. आणि शर्वरी आता जयच्या पाठीमागे लपते. तर जय एकेका गुंडांची बदडून धुलाई करतो आणि दोघेही आता प्रेमाने एकत्र आलेले असतात. आणि पटकन शर्वरी जयला मिठी मारते आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात, एकमेकांच्या स्पर्शात अडकलेले असतात.